हॅलो फ्रेंड्स, रेवती डीपी ऑफिशियलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण खेळणार आहोत हू नोज मी बेटर, नवरा की मम्मी. तर आपण चालू करूया डायरेक्ट आपलं गेम. रेडी रेडी रेडी. तर मी प्रश्न विचारेल, दोघांनी सेम म्हणजे ज्याला जे वाटतं ते उत्तर द्यायचं. मी हो की नाही म्हणेल माझ्या आवडीनुसार. बिलकुल स्क्रिप्टेड नाही आहे, बिलकुल काही नाही आहे. आणि यश इथे बसलाय, तो कॅल्क्युलेट करेल. तर सुरू करूयात. पहिला प्रश्न, मला खायला सगळ्यात जास्त गोड नाही असं एकदम चटक मटक मध्ये काय आवडतं? पाणीपुरी. काय आवडतं? मीडियम पाणीपुरी, मीडियम तिखट पाणी. इतकं एकदम डीप जाऊन नव्हतं सांगायचं. बरं ठीक आहे, दोघांना एक एक पॉइंट. मला सगळ्यात जास्त गोड खायला काय आवडतं? मूग दाल का हलवा. तू सांग. तू जास्त राहिली, जास्त राहिली तुझ्यासोबत 25 वर्ष. इकडे फक्त 3 महिने. सांग पटकन. जिलेबी. शी जिलेबी मला बिलकुल नाही आवडत. शी यार, मी ही भाड्याने मम्मा आणल्यासारखं का वागते. 1 पॉइंट यांना. मला असं जीवनात सगळ्यात जास्त असं कुठली जी गोष्ट आहे जी केल्याने मला खूप छान आनंद मिळतो? फिरायला जाणे. फिरणं. राईट. दोघांना एक एक पॉइंट. माझा फेवरेट मूवी कुठला आहे? काहीतरी वाटू द्या रे. एक नवरा आहे ना. राज. ओके. तुम्ही जब वी मेट. दोघे आहेत. एक एक पॉइंट. एक एक पॉइंट. माझा फेवरेट कलर कुठला आहे? ब्लॅक. पर्पल आणि पिंक. बघ मी पर्पल टी शर्ट घातला. अरे तू माझी मम्मी आहे ना ग. मला फिरायला जाण्यासाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडणारी जागा कुठली आहे, किंवा मला असं तिथे कायम जायला आवडेल? फुकेट. ओके. तुला काय वाटतं? शिंदाड आवडतं. अजून फिरायला जायची जागा मी कायम म्हणत असते, जाईल 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 जाईल. इव्हन मी नवऱ्यासोबत जाईल पण बोलली होती. कुलू मनाली. येस. मग मला 1 पॉइंट. पण मी हिंट दिली यार. करेक्ट. मी जशी दिसते तसाच माझा स्वभाव आहे की काहीतरी वेगळं आहे? की म्हणजे दिसते काही आणि आहे काही, असं काही आहे का? म्हणजे मला डिस्क्राईब करा माझ्या स्वभावाला. तुम्ही काही 2 शब्द, तू काही 2 शब्द. तुम्ही आधी करा ना. मनमिळाऊ. हा. रागीट. चोचळी. तुम्हाला चांगलं सांगायला सांगितलंय रे मी. चिडचिडेन, रागीट. काय इतकीच आहे का मी? अजून हसरी, बोलकी. असं काहीतरी सांगा. बस. मला फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? इकडच्या फॅमिलीमध्ये, यांच्या साईडच्या. सांगा. पप्पा, तयाजी. तुम्ही सांगा. बरोबर. बरोबर, मम्मी बरोबर. पप्पा आणि तायाजी, पप्पा आणि पप्पांची आई सगळे आवडतात तसं, पण त्या दोघं जास्त आवडतात. मला यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? माझी आई. तू सांग. आई, पप्पा, दोघं. आणि हे सगळे छान आहे. ताई, दादा, सगळे 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 छान आहे.
पण आई आहे ना त्या प्युअर सोल आहे, प्युअर सोल. म्हणजे मग मला आई यांच्यापेक्षा पण जास्त आवडते. माझं फेवरेट सॉन्ग कुठलं आहे? पास. अरे काहीतरी तर सांगा. काहीतरी तर सांगा. सॉन्ग मी ऐकत असते आपल्या घरात रोज. तुला तर माहिती असेल पाहिजे. चायनीज सॉन्ग ए चायनीज बिनीज नाही, पागल आहे ते का? आपण ऐकलं होतं. कुठला? ते कार मध्ये ऐकलं होतं फुकेटला. त्याच्यावर मी असा डान्स केला होता. अच्छा. एपीटी हा आवडू शकतं. आज नाही पण ते इंग्लिश गाणे इमोशन्स नसतात, मराठी हिंदी असं. येत्राज मधलं गाणं आहे पाहिजे कुठलं वालं? करीना ते आवडतं तुला. तलादू. मला जुने मूवीज खूप आवडतात. माझी फेवरेट ऍक्ट्रेस कुठली आहे? आलिया माधुरी दीक्षित. करीना आलिया. 2 सांगितले बरं. मम्माला माहितीये. मम्मा आहे मम्मा. माझी हॉबी काय आहे? सगळ्या वेळची हॉबी की हे जे की दिशा हे करेलच आणि हे दिशाला खूप आवडतं करायला असं. आर्ट्स, पेंटिंग्स, हा तू सांग. व्लॉगिंग, पेंटिंग, हा मोबाईल खेळणे वगैरे. चुप रे. यांनी जास्त सांगितलं व्लॉगिंग. आता जे मला लहानपणापासून वाटायचं युट्यूबर्सला बघून की मी व्लॉगिंग करेल आणि ते मी आता करते आहे. तर हो यांना. माझा फेवरेट व्यक्ती कोण आहे अख्ख्या म्हणजे इकडची साईड पूर्ण जमान्यात जी की मी ज्याच्याबद्दल कायम बोलत असते आणि की असं की म्हणजे मी त्याला प्रत्येक गोष्टीत आणते. म्हणजे तो माझ्या प्रत्येक गोष्टीत येतो आणि मी त्याला म्हणजे खूपच जास्त हे करते. असं कोण आहे? इकडचे पण असू शकतो, इकडचा कोणी पण, जो म्हणजे असं माझा फेवरेट व्यक्ती आहे जो की मी ज्याच्याबद्दल कधीच असं मी वाईट बोललीच नाही. असं कोण आहे? तू माहिती असेल पाहिजे. बरेच लोक आहे पण तू एखादं नाव सांग. मयत्या, हम्म. पप्पा मामा. मग काय बाकी त्याबद्दल वाईट थोडी बोलते पण नाही. ते जे आहेत ते पण आवडतं. माझे सासू सारखे प्युअर सोल आहेत. आणि हो आणि अजून हा बस मम्मीला. माझे फेवरेट कपडे कुठले आहे जे घालल्याने मला असं खूप आनंद मिळतो आणि मला असं ते कायम असं घालावं असं वाटतं? शर्ट, टी शर्ट, डगलावाला. सत्य. मम्मी. तर हे जे लोक आहेत, एक माझी मम्मी आणि एक माझा नवरा, यांना माझ्याबद्दल आहे माहिती बऱ्यापैकी पण मी इतकी सगळं सांगत असते सगळ्यांना, सगळं बडबड तरी पण यांना पाहिजे तितकं माझ्याबद्दल माहिती नाही आहे. तुम्ही रोज मला फोन करत जा, तास माझ्याशी गप्पा मारत जा. तर इथे आपण रिझल्ट सांगणार आहोत कोण जिंकलंय. तू इकडे बघ ना, ते यशकडे का बघतेय? तुला ते यशच माहिती असतं, सगळं दिसतंय इथे लोकांना. बघा इथं जीव त्याच्यात जास्त आहे. कोण जिंकलं? मम्मी जिंकली का? अरे वाह. तर मग मम्मीचा स्कोर आहे 9, यांचा स्कोर आहे 6. तर या ठिकाणी बिग बॉस का विनर है हमारा ज्योती पाटील. चला ओळखते 25 वर्ष माझ्यात राहून तुम्हाला ओळखते.